गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आज सकाळी लवकर उठूनच मी काम वगैरे आवरून आलेली आणि आजचा दिवस होता स्पेशल, म्हणजेच आज माझ्या मोठ्या मुलाचा होता बर्थडे। तर बघा कसा छोटा दिसतोय आणि हा मोठा कसा दिसतोय, प्लीज कमेंट करून सांगा। आम्ही गेलेलो आज त्याच्यासाठी शॉपिंग करायला, बड्डे होता म्हणून साहेबांसाठी आज शॉपिंग देखील केली। तर त्यांनी तिथे मलाच आईस्क्रीमची छोटीशी अशी पार्टी केली। तर मम्मी हा तुझ्यासाठी आईस्क्रीम आज। मी म्हटली का बरं, रोज तर मीच देते तुला, कुठे जायचं म्हटलं तर बोला नाही करुणशिनी, आज माझ्याकडनं तुला आईस्क्रीम। जाम भारी वाटलं जेव्हा आपले पोरं मोठे झाले की आपल्याला असं काहीतरी देतात। तर मी म्हटलं मला दिलं पाहिजे होतं, तर तुला चालेल करुणशिनी। शेवटी म्हटलं मी दिलं काय तू दिलं का सारखंच आहे। तर आम्ही आज त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून स्मार्ट वॉच घेतली, कारण की त्याच्याकडे ब्लूटूथ वगैरे सगळं आहेच। स्मार्ट वॉच नव्हती आमच्याकडे, तर त्यानिमित्ताने माझी हाऊसमौज होऊ जाते स्मार्ट वॉचची। तर आम्ही तिला आज मस्तपैकी गिफ्ट म्हणून स्मार्ट वॉच दिली आहे आणि खूप सारे असं ब्लेसिंग दिली आहे। गप्पा टप्पा करत आम्ही लोकांनी आज ही शॉपिंग पूर्ण केली आहे। पूर्ण दिवस ह्याच्याबरोबर बाहेरच असल्यामुळे जास्त थकल्यावणी झाले। संध्याकाळी मात्र परत हौशीनी त्याच्या पप्पानी त्याच्यासाठी केक आणला, कारण की त्याचे येणार होते मित्र घरी। मित्र म्हटले की परत आली पार्टी छोटीशी। तर आम्हीच लोकांनी, मी, माझी फॅमिली आणि त्याचे मित्रपरिवारांनी छोटीशी अशी पार्टी आज आम्ही केली होती घरी। आणि मी केली होती संध्याकाळी मस्त अशी तयारी पावभाजीची। पावभाजी बघू शकता, पावभाजीची रेसिपी ह्याआधी देखील मी यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे, तर प्लीज जाऊन तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता। प्रथमेश देखील आज मस्त असं तयार झालेला, हा छोटा होता पण त्याला असं नेहमी असं वाटतं की ह्याचाच काय तो बड्डे आहे। नेहमी एक्साइटमेंट असतो बड्डे म्हटलं की। मस्त अशी पोरं बसलेली खालीच गप्पा टप्पा करत, मस्ती वगैरे चाललेली आणि ह्यानी परत त्याचा फेस कवर केला होता। आणि वेळ आली होती केक कटिंगची। आज आले होते आमच्या सासूबाई देखील घरी। सासूबाईंनी छानपैकी माझ्या मुलाला देखील आशीर्वाद वगैरे दिला आहे आणि त्याच्या मस्तपैकी असा आशीर्वाद वगैरे करूनशनी फायनली केक कटिंग केला। त्याचे पप्पा देखील आज खूप जास्त, हे बघा केक कटिंग करून झालेला आहे। खूप मस्ती वगैरे केली, केक कटिंग करताना देखील एकमेकांना भरवलं आहे, तोंडी भरवले आहेत। आणि फायनली मी देखील माझ्या लेकाला केक भरवून घेतला आहे, कारण की हे बघा मस्त असा माझ्यापेक्षा मोठा दिसतो, कर्ली हेअर आहे त्याचे, म्हणून मी त्याला कर्ली हेअर बॉय बोलत असते नेहमीच। पोरं अशी पटकन मोठा होतात, खूप छान वाटतं, भारी वाटतं। आवडल्यास ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू सो मच, भेटूया नेक्स्ट ब्लॉग।